गणपती बाप्पा मोरया. आपल्या लाडक्या गणरायाचं अर्थात श्रींचं आगमन येत्या 14 सप्टेंबर रोजी होत आहे. सर्वत्र हर्ष उल्हास आणि आनंद यामध्ये गणेश भक्तांमध्ये दिसून येतो आहे. परंतु गणेश भक्तांनो, याच आपल्या उत्सवाला काल अर्थात दिनांक 23 ऑगस्ट रोजी गालबोट लागलं. मुंबई इथल्या भुलेश्वर राजा अर्थात भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जवळपास 22 ते 23 फुटाची श्रींची मूर्ती त्यांच्या मंडपाकडे आणण्याचं काम सुरू होतं. परंतु काल रविवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे मूर्तीचा तोल गेला आणि या दुर्दैवी घटनेमध्ये या भुलेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत निवशे व ब्रिजेश जोशी या दोघांचं दुःखद असं निधन झालं आहे. तर इतर 5 जण गंभीर असल्याची माहिती आलेली आहे. या दोन्ही मृत गणेश भक्तांना सर्वांच्या वतीनं त्यासोबतच एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. गणेश भक्तांनो, आपली गणेश मूर्ती आणताना शक्यतो सुबक, आकर्षक, चांगली आणि छोट्या आकाराची असावी, जेणेकरून विधिवतपणे चांगली पूजा करता येईल. त्याला रोजच्या रोज माळी आपल्याला काढता येईल आणि नवीन माळ परिधान करण्यास सोपं जाईल. त्यासोबतच इतर नैवेद्य असेल समोर ठेवताना कुणी माळी वेगवेगळ्या स्वरूपाचं वस्तू त्या ठिकाणी ठेवतात, त्यांना सहज रीतीनं त्या ठिकाणी ठेवता येईल, दर्शन करता येईल अशी व्यवस्था आपण करणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण ज्या भागामध्ये राहता, ज्या परिसरामधली, मग ते रस्त्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ज्या ठिकाणून श्रीचं आगमन होते आहे त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या वरतून जे केबल्स असतील त्या केबल्स कशा पद्धतीनं आहे याची सुद्धा प्रिकॉशन अर्थात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबाबतच्या त्या महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, ग्रामपंचायत, नगरपालिका, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही आपण त्या संबंधित जे काही आपल्याला अडचण आहे या अडचणीबाबतचा लेखी पत्र त्या ठिकाणी पूर्वीच कळवल्यास ते विभागाच्या वतीने सुद्धा याबाबतच्या अडचणी दूर सारल्या जातील. त्या भुलेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत यांचा 9 ऑगस्ट रोजी वाढदिवस नुकताच झालेला आहे. त्यामुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळं आपल्या भागात अशा अडचणी येणार नाहीत याकरिता आपण यापूर्वीच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सेफ सुरक्षित राहावंच, पण आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येत असताना त्याची सुद्धा काटेकोरपणे आपण काळजी घेणं आणि विधिवतपणे त्याची प्राणप्रतिष्ठापना करणं हेही आपलं तेवढंच महत् कर्तव्य आहे. या जमेच्या चांगल्या, सुरक्षित आणि सेफ घटनांबद्दल आपण आपल्या भागाच्या गणेश मंडळाशी संपर्क साधावा, काळजी घ्यावी आणि अतिशय हर्ष उल्हास आणि आनंदामध्ये ज्या बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्यामधनं सामाजिक एकता निर्माण व्हावा, सामाजिक एकोपा निर्माण व्हावा याकरिता या सणाचा सुरुवात त्यांनी केलेली होती. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा गणेशोत्सव आपण संपूर्ण 11 दिवस आनंदामध्ये साजरा करूया. त्या दरम्यान वृक्षारोपण असेल, महिला मुलींसाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील, या घ्याव्यात आणि आनंदोत्सवामध्ये हा गणेश उत्सव कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता साजरा करावा. याच गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.